आम्ही इथं जे ह्या परिक्षेत्र तुम्ही ह्याच्यात आता पाहिलं असेल तर ह्या परिक्षेत्रात ह्या पर्यावरणात गोमातेचं काम करण्यासाठी आम्ही इथं आहे। हे भगवंतांना आमचं आयुष्य ह्या कामासाठी निवडलं ते बरं झालं, नाहीतर आम्ही दुसरंच काहीतरी करत बसलो असतो। इथं जे गोशाळा आहे, ही जी गोशाळा आहे हिची स्थापना आबा कांबळे सर्वोदय कार्यकर्ते आहेत तर त्यांनी केली। ते पूर्वी विनोबाजींचे जे विनोबाजी भावे ह्यांचं भूदान यज्ञाचे चळवळीच्या नंतर त्यांनी जे आपलं गोमातेच्या संदर्भातलं काम करण्यासाठी देशभर चालू केलं, तर त्या कार्यकर्त्यांमधले त्यांचे विनोबाजी भावेंचे अनुयायी आबा कांबळे, तर त्यांनी ही बाबा रेड्डीकर गोगीता सेवा संस्था ही स्थापन केली। 1988 ते 1999 ला ह्याची स्थापना केली गोशाळेची त्यांनी, आणि ते संस्थापक अध्यक्ष होते। आता त्याचे अध्यक्ष आनंदी कांबळे आहेत, जे आता ह्या सगळ्या गोशाळेचं संचालन वगैरे सगळं बघतात। आम्ही इथं सेवा करतो गोमातेची। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की विनोबाजी भावेंनी जेव्हा देवनारच्या कत्तलखान्यावर सत्याग्रहाची हाक दिली, तेव्हा महाराष्ट्रामधून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सत्याग्रही तिथं सामील व्हायला लागले की गोवंश हत्याबंदीचा कायदा भारतभर व्हावा म्हणून। तर त्याच्यामध्ये आमचे वडीलही जात होते त्यांचे अनुयायी म्हणून। तर त्यांच्याकडं सेक्रेटरी या नात्यानं एक जबाबदारी राहिली होती की गोवंश हत्याबंदीचा कायदा भारतभर व्हावा ह्यासाठी आंदोलन जे केलं जाते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना पाठवण्याचं। तर ते कार्यकर्ते पाठवत असताना त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असं वाटलं की आपण फक्त तिथं जाऊन देवनारच्या कत्तलखान्यावरून त्या गायी अडवायच्या आणि परत पोलिसांनी अटक करायची, परत त्यांनी संध्याकाळी सोडायचं आणि परत होते तशा गायी कत्तलीला जाणार, ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी ठोस काम करायला पाहिजे। ह्या उद्देशातून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठरलं की आपापल्या गावांमध्ये जर आपण गोशाळा स्थापन केल्या तर तिथं आपल्याला गायी अडवता येतील आणि त्या गायी तिथंच ठेवता येतील, त्यांचं संगोपन तिथं झालं तर कत्तलखान्यात कशाला जातील गायी। तर ह्याचं संगोपन करण्याचं काम आबा कांबळेंनी इथं केलं आणि ते काम आता आम्ही आता पुढं सेवा त्याच्यामध्ये करतोय। तर त्याच्यासाठी इथं गोशाळेची स्थापना केली। पहिल्यांदा इथं 2-3च गोवंश होता, जी जमीन त्यांच्याकडे होती तर ती गोशाळेसाठीच समर्पित केली आणि पहिल्यांदा 2-3 गोवंश होता, त्याच्यात आता जवळजवळ 150च्या आसपास गोवंश आता इथं गोशाळेमध्ये आहे। त्याच्यामध्ये कोकण गिड्डा प्रजातीच्या आहेत, खिलार प्रजातीच्या आहेत, काही गीर प्रजातीच्या पण आहेत। तर हा सगळा गोवंश ह्याची दिनचर्या साधारण सकाळची ब्रह्ममहापूजा असते, त्याच्यानंतर मग गोवंशाचं काही काम असतं, गायींना चरायला सोडलं जातं। हा सगळा परिसर इकडला बघितला तर सगळा प्राकृतिक परिसर आहे, खूप इकडलं सौंदर्य पण चांगलं आहे आणि गायींना रिकामं फिरायला मिळतं इथं सगळ्यात महत्त्वाचं, कारण गायी ह्या दिवसभर जंगलामध्ये चरायला जातात, दिवसभर जंगलामधून चारा वगैरे खाऊन येतात आणि संध्याकाळी घरी येतात। तर इथं दिनचर्या पण जी आहे सगळी तर ही साधारण आपल्या संस्कृतीचीच आहे। सकाळी लवकर उठणं, त्याच्यामध्ये जे आपल्या आहारांमध्ये आहेत ते सेंद्रिय अन्नधान्य खाणं, त्याचप्रमाणे पर्यावरणाला धरून सगळं जगणं इथं केलं जात आहे। त्याच्यामध्ये मग चुलीवरचा स्वयंपाक वगैरे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं जे विद्यार्थी पण जे काही शिकायला येतात त्या सगळ्यांनाच मिळतात। तर ह्या अनुषंगानं इथल्या गोशाळेची दिनचर्या जी असते तर त्याच्यामध्ये सकाळी गायी वगैरे चरायला जातात, शेण वगैरे काढणं असतं, साफसफाईचं काम असतं, त्याचप्रमाणे संध्याकाळी गायी येणं, गायींचे दूध वगैरे काढणं, वासरांचं संगोपन करणं, सांड जे असतात त्यांचं संगोपन करणं, आजारी गायींचं संगोपन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी चारा वगैरे आणणं गायींना, त्याचप्रमाणे काही पाण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या गोष्टी जे अध्यक्ष आहेत आनंदी कांबळे आणि आबा कांबळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं। ह्याच्यामध्ये आत्ताचे एक विद्यार्थी इथं आहेत, ते विनायक साळुंके म्हणून आहेत, तेही इथं सेवा देत आहेत। गव्यसिद्ध डॉक्टर अनिकेत कांबळे आहेत, तेही इथं सेवा देत आहेत। रमाकांत कांबळे आहेत, परत त्यांच्या पत्नी आहेत मंदाकिनी कांबळे, त्याही इथं सेवा देतात विशेष कामांमध्ये वगैरे। तर हे सगळं असं चालून विद्यार्थी आणि आमचा हा परिवार असं धरून हे सगळं गोशाळेचं काम चाललेलं आहे।
तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत की इथं गोमातेचं संगोपन होतंय, नैसर्गिकरित्या होतंय. काही अडचणी असतात जसं की पाणी, चारा वगैरे, ह्यांच्यासाठी सगळ्या लोकांमधून काही मदत होते किंवा सगळे विद्यार्थी पण काही मदत करतात. तर त्याच्यामधून हे गोमातेचं संगोपन चाललेलं आहे आणि ह्याच्यातून एक आपली भारतीय पद्धती जी इथली मूळची आहे तिच्याकडं परत फिरून जगाला घेऊन जाण्याचं, वाटचाल करण्याचा प्रयत्न चालला आहे. तर ही होती इथली सगळ्या थोडं परिसराची माहिती. इथं जी कुटी वगैरे जी काही बनलेली आहे किंवा जे काही परिसर असतो हा सगळा इथल्या 20 किलोमीटरच्या आतल्या दायऱ्याच्यातच आपल्याला कसं सगळं आपलं जीवन जगता येईल ह्याच्या संदर्भातूनच इथं आपलं काम चाललेलं असतं. इथलं शेतीचं असो किंवा आपल्या अन्नधान्य खाण्याचं असो किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या जास्तीत जास्त प्राकृतिक कशा करता येतील ह्याच्यावर आमचा फोकस आहे. Right.